नमस्कार. मी उज्ज्वल भारत या न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करून आजची महत्वाची आणि एक खळबळजनक अशी बातमी या ठिकाणी जाहीर करत आहे. नुकतंच आम्ही पुण्यावरून लातूरला निघालो, परंतु तात्काळ आमच्या उज्ज्वल भारत न्यूजच्या ब्युरोने आम्हाला एक बातमी महत्वाची दिलेली आहे आणि त्यासाठी आम्ही जाताना हायवेवर थांबलेलो आहोत. आज महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारचं म्हणजे अजित पवार हे ऐतिहासिक कारकीर्द करणारे उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलेले आहेत, परंतु त्यांच्या मागलचं शुक्ल कास्ट मात्र संपन्न झालेलं आहे. कारण धनंजय मुंडे परळी या ठिकाणी त्यांची कारकीर्द गाजवून राजीनामा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत असतानाच आज एका नाशिक न्यायालयाने एक निकाल दिलेला आहे आणि त्या निकालामध्ये महाराष्ट्राचे कृषी मंत्री असलेले माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात संपूर्ण मंत्रिमंडळामध्ये खळबळ माजलेली आहे आणि अजित पवार यांनी धनंजय मुंडेचा राजीनामा घेण्यासाठी दीर्घकाळ वेळ घेतलेला आहे, परंतु आज मात्र धनंजय मुंडेचा राजीनामा बाजूला सारून कृषी मंत्री माणिक कोकाटे यांचाच राजीनामा तत्काळ घेतला पाहिजे अशा प्रकारचं झालेलं आहे. आणि राष्ट्रवादीचे अजित पवार असले त्यांच्या माग प्रश्नाचा आणि समस्येचा ससेमिरा लागलेला आहे. एकंदर पाहता अजित पवारांची 6वी उपमुख्यमंत्री मंडळातील कारकीर्द वादळी आणि बदनामीची ठरू पाहत आहे. तसेच दिल्लीमध्ये मुख्यमंत्री पदाची माळ बऱ्याच दिवसांना ताटकळत पडलेला प्रश्न आणि कोण मुख्यमंत्री होतो याची उत्सुकता शिगेला लागली होती, परंतु काल नाव रेखा गुप्ता यांची घोषणा झाली आणि आज दिल्लीमध्ये एक महिला म्हणून 4थी महिला रेखा गुप्ता यांच्या मुख्यमंत्री पदाची माळ गळ्यात पडली. रेखा गुप्ताचा परिचय करून देत असताना पहिल्यांदाच आमदारकीचा निवडणूक लढून डायरेक्ट दिल्लीचं मुख्यमंत्री पद भूषवणं हे त्यांच्यासाठी भूषणावं गोष्ट आहे, परंतु त्यांची ऐतिहासिक कारकीर्द आणि त्यांचे जीवनचरित्र जर पाहिलं तर त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आणि भारतीय जनता पार्टीशी अतिशय घनिष्ठ नातं आहे आणि एक चांगल्या सोज्वळ स्वच्छ चारित्र्याच्या मुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द आहे. परंतु शपथ घेतल्यानंतर पहिल्याच वेळेस त्यांनी सभागृहाला संबोधित करताना मात्र राजकीय विरोधकांना एकाही विरोधकांना त्यांनी सोडलं नाही आणि अर्वाच्य भाषेचं दर्शन दिलेलं आहे, जेणेकरून त्यांच्या पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये वादळी अशांतता पसरली, संपूर्ण वातावरण हिंसात्मक झालं आणि त्या ठिकाणी बिलकुल टेबल देखील तोडण्याचे प्रयत्न झाले आणि संपूर्ण विरोधी पक्ष अंगावर घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जाणवलेला आहे. इकडे मराठवाड्यामध्ये परळी हे वाल्मिक कराड आणि आदर्श सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण खुणामधून गाजलेला असतानाच आज एक अतिशय ऐतिहासिक निर्णय त्या ठिकाणी दिलेला आहे. बीड जिल्ह्याच्या जिल्हा अधिकाऱ्याच्या गाडी जप्तीची नोटीस त्या ठिकाणी बजावलेली आहे वकिलांनी. तर दुसरीकडे परळी विद्युत औष्णिक केंद्राचं बँक खातं सील करण्याचं किंवा गोठवण्याचं आदेश वकिलांनी केलेले आहेत. कारण त्या औष्णिक विद्युत केंद्राच्या बाजूच्या शेतकऱ्यांच्या काही जमिनी गेल्या होत्या आणि त्या जमिनीचा मावेजा शेतकऱ्यांना पूर्णपणे योग्यरित्या मिळाला नसल्यामुळं ते शेतकरी कोर्टामध्ये गेले आणि कोर्टातून त्यांना एक धाडसी निर्णय आलेला आहे की त्या कोर्टाच्या निर्णयातून बीड जिल्ह्याच्या जिल्हा अधिकाऱ्याच्या गाडी जप्तीची आणि परळी औष्णिक विद्युत केंद्राचं बँक खातं सील करण्याचा हाही ऐतिहासिक निर्णय आज लावलेला आहे. एकंदर पाहता महाराष्ट्राचं आणि संपूर्ण देशाचं वातावरण हे शांततेचं राजकारण नसून अतिशय तत्वहीन आणि अहिंसात्मक वातावरण दिसत आहे. परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कर्तृत्ववान असलेले धाडसी निर्णय घेताना दिसत नाहीत आणि मग त्यांच्यासमोर प्रश्न आहेत आता सध्याचा, धनंजय मुंडेचा राजीनामा मंत्रिमंडळातून घ्यावा की माणिकराव कोकाटेचा राजीनामा घ्यावा, की 6व्यांदा ऐतिहासिक कारकीर्द करू पाहणारे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच मंत्रिमंडळातून बाजूला काढावा, अशा प्रकारच्या अनेक समस्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर उभा राहत आहेत. इकडे भारतीय जनता पार्टी आणि एनडीएच्या पक्षाच्या संपूर्ण मंत्रिमंडळाची बैठक आज दिल्लीमध्ये चालू आहे आणि मोदी सरकारला चांगल्या प्रमाणे
पाठिंबा देऊन संपूर्ण देशामध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सहकारी पक्षाच्या माध्यमातून चांगलं राजकारण कसं करावं आणि जनतेच्या सोयी सुविधा कशा पुरवाव्यात आणि कोणत्या प्रकारच्या नवीन योजना लोकाभिमुख राबवण्यासाठीच मला वाटतंय या भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठक होऊ पाहत आहे. त्या बैठकीतून कोणते कोणते निर्णय होतात ते आपण पाहूया. परंतु बदनामीकारक वृत्त असं आहे की कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडेचा राजीनामा मात्र या ठिकाणी द्यावाच लागेल. इकडे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या अंजली दमानिया यांनी मात्र पुराव्यावर पुरावे महाराष्ट्राच्या जनतेला आणि महाराष्ट्राच्या सरकारला देण्याचा ससेमिरा त्यांनी लावलेला आहे. आज तर त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं प्रकरण उधळून काढलेलं आहे की 200 कोटीचं बजेट हे कृषी मंत्री असताना धनंजय मुंडे यांनी अनधिकृतरित्या कुठल्याही मंत्रिमंडळाची बैठक किंवा त्याला मंजुरी न मिळता स्वतःच्या पदाचा गैरवापर करून 200 कोटीचं अवैध असं बजेट मंजूर केलेलं आहे आणि तो खर्च केलेला आहे. एकंदर पाहता धनंजय मुंडेला राजीनामा द्यावाच लागेल आणि अजित पवार किती दिवस सहनशील करतात किंवा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे किती दिवस या दोघांना आशीर्वाद देऊन त्यांना सुरक्षित देतात हेही प्रश्न या ठिकाणी उपस्थित आहेत. एवढंच आजचं या ठिकाणी वृत्त निवेदन करून मी उज्ज्वल भारत न्यूज चॅनलचा वृत्त निवेदक विलास घारगावकर आणि उज्ज्वल भारत न्यूज चॅनलचे कार्यकारी संपादक तथा प्रेरणा जोगदंड यांच्या वतीने आजचं वृत्त निवेदन या ठिकाणी थांबतो आणि आपल्या सर्वांना जाहीर आवाहन करतो की आपलं हे उज्ज्वल भारत न्यूज चॅनल घराघरात पोहोचण्यासाठी आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपण या आपल्या उज्ज्वल भारत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा अशा प्रकारचे विनंती करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.